जेव्हा प्रत्येक कृतीचा उद्देश असतो, तेव्हा प्रत्येक कृतीचा परिणामही असतो. योग्य परिणाम अपेक्षित गोष्टी परिपूर्ण करतात. काय आपण योग्य कृती करणारे आहात? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, सध्याच्या काळात प्रत्येकाचे एक स्वप्न असते. भरपूर पगार देणारी नोकरी, बंगला किंवा एक मोठं घर. घराचे स्वप्न तर जवळजवळ सर्वच जण पाहत असतात आणि आपला सर्व पैसा त्यामध्ये गुंतवून टाकतात. हे झाले जगी घर. परंतु प्रियांनो, आपण कधी स्वर्गीय घराबद्दल विचार केला आहे? प्रभूसह आपला गृहवास असावा असे आपणापैकी किती लोकांना वाटते? प्रश्न अवघड आहे काय? प्रियांनो, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रभूसह गृहवास म्हणजे काय, त्यासाठी काय करावे लागते, हे आपण आजच्या अध्ययनातून शिकणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 5व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत आणि मी पाहणार आहोत की कशा प्रकारे पॉल सार्वकालिक सांत्वनाविषयी आम्हाला ह्या पत्राच्याद्वारे सांगत आहे. देवाचे सांत्वन पॉलाला त्याच्या शर्यतीमध्ये पुढे जायला सहाय्यक ठरले. या पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहिले की सर्व संकटांमध्ये पॉल खचून गेला नाही. पेचाच्या प्रसंगामध्ये तो गोंधळला नाही. शत्रूने त्याचा पाठलाग केला, तो तुरुंगात टाकला गेला, तरी या सर्व प्रसंगामध्ये त्याचा प्रभू, इस्रायलाचा तारणारा पवित्र प्रभू त्याच्यासह होता. पॉल त्याच्याप्रमाणे ख्रिस्तासाठी दुःख व त्रास सहन करणाऱ्यांना सांगतो, सध्याचे संकट पुढे प्राप्त होणाऱ्या गौरवाच्या भाराच्या तुलनेत हलके आहे आणि ज्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत त्या अल्पकाळ टिकतात, परंतु न दिसणाऱ्या गोष्टी सर्व काळ टिकणाऱ्या आहेत. श्रोत्यांनो, पौलाचा हा संकटाविषयीचा दृष्टिकोन तुमचाही दृष्टिकोन होऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्ही आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करायला हवे व देवाच्या वचनामधून पवित्र आत्मा आम्हाला जे सांत्वन देतो ते स्वीकारायला पाहिजे. जर आम्ही देवाने देऊ केलेले सांत्वन स्वीकारू इच्छित नाही, तर आम्ही देवासाठी त्रास कसा सहन करू शकू व त्याची शांती कशी मिळवू शकू? पॉल फिलिप्पेकरास लिहिलेल्या पत्रामध्ये फिलिप्पेकरास पत्र 4था अध्याय 6 आणि 7 वचनांमध्ये लिहितो. फिलिप्पेकरास पत्र 4था अध्याय 6 आणि 7 वचने. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. या करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायात आपण ख्रिस्ताच्या गौरवी सेवेतील देवाचे सांत्वन पाहिले. 4थ्या अध्यायामध्ये ख्रिस्तासाठी दुःख सहनाच्या सेवेतील देवाचे सांत्वन पाहिले आणि आता 5व्या अध्यायामध्ये ख्रिस्तासाठी प्राणार्पणाच्या सेवेतील देवाचे सांत्वन आपण पाहणार आहोत. 5वा अध्याय पहिलं वचन सांगतं, कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. पॉल या ठिकाणी काय म्हणत आहे त्याकडे विशेष लक्ष द्या. तो म्हणतो, आम्हाला माहीत आहे. लक्षात घ्या, तो असे म्हणत नाही की आम्हाला आशा आहे किंवा आम्हाला अपेक्षा आहे किंवा आमचा विश्वास आहे, तर तो असे म्हणतो की आम्हाला माहीत आहे की जर आमचे पृथ्वीवरले मंडपरूपी घर मोडून गेले, तर आकाशामध्ये देवाची रचना असलेले हातांनी न केलेले असे सर्व कालचे घर आम्हास आहे. तो म्हणत आहे, आम्हाला माहीत आहे. हे माहीत असणे होकारार्थी आहे. त्याविषयी पौलाला मुळीच शंका नाही. त्याला माहीत आहे, कारण देवाच्या आत्म्याने ते त्याच्यासाठी सत्य असे केले आहे. श्रोतानो, मंडप या शब्दासाठी असलेला मूळ ग्रीक शब्द स्केने हा आहे.
व त्याचा अर्थ तंबू असा होतो. जुन्या कराराच्या ग्रीक भाषांतरामध्ये रानातल्या निवास मंडपासाठी हा शब्द वापरण्यात आला आहे. मोशेने दिलेला जुन्या करारातला निवास मंडप तंबू आहे. तो झिरझिरा आणि फुसका होता. पौल या ठिकाणी तात्पुरत्या तरतुदीविषयी बोलत नाही, तो आम्हाला प्राप्त होणाऱ्या अविनाशी शरीराविषयी बोलत आहे. आपण बाह्य माणूस व आतला किंवा आंतरिक माणूस यांच्यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. त्याविषयी पौलाने आधीच्या अध्यायांमध्ये लिहिले आहे. आमच्यातला बाह्य माणूस दिवसेंदिवस क्षय पावतो, कमी कमी होत जातो व आमच्या आतल्या माणसाचे नवीकरण होत राहते. या आधीच्या पत्रात आपण पाहिले की आमची नाशवंत शरीरे नाश पावतात, ती पुरल्या जातात व आमचे व्यक्तिमत्व तसेच राहते व पुनरुत्थानाच्या वेळेस आमची नाशवंत शरीरे जाऊन आम्हाला अविनाशी शरीरे प्राप्त होणार आहेत. जेव्हा विश्वासणारा मरण पावतो तेव्हा त्याचे शरीर पुरल्या जाते, व्यक्तिमत्व नव्हे, ते ख्रिस्ताबरोबर राहण्यास जाते. ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहतो त्या तात्पुरत्या आहेत, थोडा काळ टिकणाऱ्या आहेत. हे शरीर तंबूप्रमाणे आहे व ते व्यक्तीचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण आहे. जसे माणसाला वार्धक्य प्राप्त होते तसे त्याचे बाह्य स्वरूप, बाह्य माणूस क्षय पावतो. हे जे शरीर आपल्याला दिसते ते थोडा काळ टिकणारे आहे. तसेच आंतरिक माणूसही आहे. आंतरिक माणूस आत्मिक आहे. हे समजायला कठीण आहे. श्रोत्यानो, देव शरीर नाही, एक भौतिक गोष्ट नाही, तो आत्मा आहे. योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय आणि 24व्या वचनात येशू ख्रिस्ताने विहिरीजवळ त्या स्त्रीला सांगितले की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आंतरिक माणूस सुद्धा आहे जो आत्मिक आहे. त्याचे रोज न रोज नवीकरण होत राहते. श्रोत्यानो, काही लोकांना वृद्धत्व आवडत नाही, परंतु काही देवाच्या लोकांना ते आवडते, कारण त्यामुळे ते प्रतिदिनी देवाच्या अधिकाधिक जवळ जातात. त्याला पाहण्याची ते इच्छा धरतात. त्या आशेने ते आनंदित होतात. त्यांना देह व आत्मा किंवा सैतान ह्या सर्व संघर्षांना आता तोंड द्यावे लागत नाही, कारण त्यांचे देहरूपी मंडप आता जीर्ण होऊ लागले आहे. श्रोत्यानो, आम्हासाठी आकाशात एक सर्व काळचे घर आहे. हे आमचे शरीर, नाशवंत शरीर पेरल्या जाईल व त्या ठिकाणी अविनाशी शरीर उठवल्या जाईल. प्रभू परमेश्वर आम्हाला तेथे एक नवीन शरीर देणार आहे. पौल पुढे सांगतो 5 अध्याय 2 वचनात, ह्या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कणतो. आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. पौलाची ते अविनाशी शरीर मिळविण्याची इच्छा अतिशय उत्कट आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना या जगातून बाहेर येण्यास सांगणार आहे. आपल्या प्रभूला भेटण्यासाठी आम्ही आकाशामध्ये वर उचलले जाऊ व आम्ही त्याच्या समोर उभे राहू. ते सर्व आमच्यासाठी कशा प्रकारे होईल? आम्हाला त्याच्या नीतिमत्वाचे वस्त्र परिधान करण्यात येईल. आम्ही वस्त्रहीन असे सापडणार नाही. जेव्हा मृतांमधून उठविण्यात येईल, सर्वांनाच त्याच्या नीतिमत्वाचे वस्त्र पांघरण्यात येणार नाही, हे लक्षात घ्या. ख्रिस्त आमच्या पापांसाठी देण्यात आला व आमच्या नीतिमत्वासाठी पुन्हा उठवल्या गेला, असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. परंतु काही लोकांनी त्याचे नीतिमत्व स्वीकारले नाही. त्यांनी ख्रिस्ताला नाकारले. म्हणून नीतिमान व अनीतिमानांचे पुनरुत्थान आहे. पौल प्रेषितांची कृत्ये 24 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये या गोष्टीचा उल्लेख करतो. तो म्हणतो, नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी ते आशा धरितात तीच आशा मी देवाकडे पाहून धरितो. प्रभू येशू ख्रिस्त योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय आणि 29व्या वचनात म्हणाला, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. तुम्हाला त्याच्या समक्षतेमध्ये त्याच्या समोर एक दिवस उभे राहावे लागणार आहे. तुम्हाला नीतिमत्वाचे वस्त्र पांघरण्यात आले आहे काय? प्रिय विश्वासणाऱ्यांमध्ये तुमचा समावेश झाला आहे काय? पवित्र शास्त्र न्यायाच्या एका दिवसाविषयीच फक्त सांगत नाही, तर अनेक न्यायाच्या प्रसंगाविषयी सांगते. एकूण 8 न्यायाचे प्रसंग आता आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम ते शासन किंवा न्याय जो ख्रिस्ताने वधस्तंभावर सोसला, त्याने ते शासन भोगल्यामुळे तो म्हणू शकला. योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय आणि 24व्या वचनात, मी तुम्हास खचित खचित सांगतो,
जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. दुसरा प्रसंग आहे स्वतःचा न्याय करण्याचा. करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय आणि 31 वचनामध्ये आम्ही वाचले होते की आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. तिसरा प्रसंग परमेश्वराकडून विश्वासणाऱ्यांना होणारे शासन होय. इब्री लोकास पत्र 12 अध्याय आणि 6 वचन सांगतं, कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारितो त्या प्रत्येकाला फटके मारितो. या अध्यायामध्ये आपण नंतर पाहणार आहोत तो एक न्याय आहे, म्हणजे चौथा न्यायाचा प्रसंग विश्वासणाऱ्याला त्याच्या कृत्यांविषयी हिशोब द्यावा लागेल तो आहे. पाचवा न्यायाचा प्रसंग इस्रायल देशावर येणार आहे. त्यानंतर 6व्या न्यायामध्ये यहुदीतर राष्ट्रांचा न्याय करण्यात येईल व शेवटी सफेद आसनावरून न्यायनिवाडा होईल. या न्याय सणासमोर सर्व हरवलेले गोळा करण्यात येतील. ते वस्त्रहीन असे दिसतील, म्हणजे देवाच्या नीतिमत्वाचे वस्त्र त्यांनी परिधान केलेले नसेल. त्यांच्या कृत्यांनुसार त्यांचा न्याय करण्यात येईल. त्यांचा न्याय तसाच व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. पॉल या पत्रामध्ये पुढे काय सांगतो ते पहा. 5 अध्याय 4 वचन, कारण जे आम्ही ह्या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन काढतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, ह्यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. श्रोत्यानो, पॉल ते नीतिमत्वाचे वस्त्र पांघरण्यासाठी उत्कट इच्छा बाळगतो. या जगातील गोष्टींच्या भाराने तो कणतो. तो कशाचीही काळजी किंवा चिंता करीत नाही, परंतु तो भार पीडित आहे असे मला वाटते. त्याला नीतिमत्वाची ओढ लागलेली आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला व अविश्वासणाऱ्याला या नीतिमत्वाची ओढ लागायला हवी. काय तुम्ही टीव्हीवरचे अंगप्रदर्शन, लोकांची घाणेरडी भाषा, अनैतिक जीवन व अत्याचारी वर्तन यांचा तिरस्कार करता? काय तुम्ही ख्रिस्ती मूल्यांची आवड धरून त्यांची जोपासना करता? आमच्या समाजामध्ये वाढत चाललेल्या घाणेरड्या गोष्टींचा तुम्हाला वीट आहे काय? ख्रिस्ताचे नीतिमत्व आम्ही सर्वांनी पांघरावे अशी तुमची कळकळीची इच्छा आहे काय? त्यासाठी तुम्ही कणता काय? पौलाला नीतिमत्वाचे वस्त्र पांघरण्याची उत्कट इच्छा होते. कितीही आनंदाची गोष्ट आहे की एक दिवस आम्हाला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाचे वस्त्र परिधान करण्यात येईल. जर तो आमचा तारणार आहे तर तोच आमची एकमेव आशा आहे. पुढे पॉल 5व्या वचनात म्हणतो, ज्याने आम्हाला ह्याकरिताच सिद्ध केले तो देव आहे. त्याने आपला आत्मा आम्हास विसार म्हणून दिला आहे. आम्हाला देवाचा आत्मा विसार म्हणून देण्यात आला आहे, म्हणजे तो आम्हाला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. परमेश्वराने आम्हाला तो आमच्या अशक्त व दुबळ्या शरीरांमध्ये दिलेला आहे. ख्रिस्ताने आम्हाला विकत घेतले आहे व देवाचा आत्मा जो विश्वासणाऱ्यांमध्ये वस्ती करतो तो त्याला विसार म्हणून देण्यात आला आहे. एक दिवस आपण या जुळ्या शरीररूपी मंडपाला सोडून देऊ व आकाशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला भेटू. ही किती अद्भुत गोष्ट आहे श्रोत्यानो.
चालली घटिका, चालली घटिका, कर विचार हिचा आधी, कर विचार हिचा आधी, चालली घटिका. पॉल पुढे म्हणतो 6व्या वचनात, म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करीत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. जोपर्यंत आम्ही शरीरामध्ये वस्ती करतो तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर राहतो. पुढे 7व्या वचनात तो म्हणतो, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. पौलाला इतकी खात्री कशी आहे की जेव्हा आम्ही हे शरीर सोडू तेव्हा आम्ही प्रभूसमोर हजर राहू. तो म्हणतो की आम्ही विश्वासाने चालतो, परमेश्वराच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. श्रोत्यानो, मी तर कोणावर विश्वास ठेवण्याऐवजी देवाच्या वचनावर विश्वास ठेवणे पसंत करेन. विश्वास म्हणजे देवाचे वचन ग्राह्य समजणे. आम्ही या शरीरामध्ये राहत असताना हजर असताना त्याच्यापासून गैरहजर असतो. पुढे 8व्या वचनात तो म्हणतो, आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. लक्षात असू द्या श्रोत्यानो की आत्मा मरत नाही, आत्मा ख्रिस्ताकडे जातो. शरीर निद्रस्त होते, शरीर बदलले गेले पाहिजे. एक पिढी अशी असेल की जिला मृत्यूचा अनुभव येणार नाही, परंतु तरीही शरीरे पालटली जाण्याची त्या पिढीला गरज आहे. देवाचे वचन आम्हाला करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 51 आणि 53 वचनांमध्ये सांगते. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 51 आणि 53 वचने. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. शरीर निद्राधीन होते आणि शरीर उठवल्या जाते. आत्म्याचे पुनरुत्थान होत नाही, आत्मा उठवल्या जात नाही. पुनरुत्थानासाठी मूळ ग्रीक शब्द आहे ॲनास्टॉसिस, म्हणजे उभे राहणे. शरीर उभे राहते म्हणजे उठवल्या जाते. या गोष्टी आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही विश्वासाने चालतो. पौलाला प्रभूजवळ हजर राहणे पसंत आहे. खरोखर त्याच्या सुमधुर समक्षतेमध्ये राहणे, कायम राहणे किती आनंददायक असेल नाही? पौल त्यासाठी काय करतो ते त्याने पुढच्या वचनात सांगितले आहे. 9व्या वचनात तो म्हणतो, म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेलो असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. श्रोत्यानो, या ठिकाणी आम्ही त्याला संतुष्ट करण्याची हौस आहे असे म्हटलेले आहे. हा जो शब्द आहे त्यासाठी मूळ ग्रीक शब्द आहे फिलोटिम. या शब्दाचा शब्दशः अर्थ सन्मान, समजणे किंवा महत्वाकांक्षा बाळगणे असा आहे. थेसलनिकाकरास लिहिलेल्या पत्रामध्ये हा शब्द वापरण्यात आला आहे. थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय आणि 11वे वचन. स्वतःचे काम करण्याची महत्वाकांक्षा बाळगा असा या ठिकाणी अर्थ होतो. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 9व्या वचनाचा अर्थ असा होतो की आम्ही महत्वाकांक्षी असले पाहिजे. आम्ही झटायला पाहिजे की ते आमचे झटणे प्रभूला संतुष्ट करणारे ठरेल. श्रोत्यानो, ही महत्वाकांक्षा कोणीतरी महान व्यक्ती होण्याची नाही, तर प्रभूला संतुष्ट करण्याची आहे. आम्हाला ख्रिस्तामध्ये मान्य करण्यात आले आहे. पॉल इफिस्करास लिहिलेल्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 5 आणि 6 वचनांमध्ये म्हणतो, त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. मला ख्रिस्तामध्ये स्वीकारल्या गेले आहे. हेच माझे देवासमोर स्थान आहे. प्रभुदेव मला ख्रिस्तामध्ये पाहतो. माझ्यासाठी ख्रिस्त ते सर्व काही झालेलं आहे ज्याची मला गरज आहे. तो माझ्यासाठी सुज्ञता, नीतिमत्व, पवित्रीकरण आणि तारण झाला आहे. तो माझी परिपूर्णता आहे. प्रभू परमेश्वर मला ख्रिस्तामध्ये पाहतो. मी ख्रिस्तामध्ये पूर्ण आहे. श्रोत्यानो, पूर्णतेमध्ये तुम्ही कशाचीही भर घालू शकत नाही. एखाद्या व्यक्तीजवळ 100% असतील तर त्याच्याजवळ ते सर्वच्या सर्व आहेत.
आम्ही जे ख्रिस्तामध्ये स्वीकारल्या गेलो आहोत ते ख्रिस्ती प्रियजनांमध्येही स्वीकारल्या गेलो आहोत. सर्व विश्वासणाऱ्यांचे ख्रिस्तामध्ये स्वीकारले जाणे हेच स्थान आहे. ख्रिस्ताने आमचा स्वीकार करणे ही एक वेगळी गोष्ट आहे. ह्या गोष्टीचा संबंध आमची स्थिती व आमचे ख्रिस्ती जीवन यांच्याशी संबंधित आहे. आम्ही ख्रिस्तासाठी जगतो काय? त्याने आमचा स्वीकार करावा ही आमची महत्वाकांक्षा आहे काय? त्याला संतुष्ट करणे हे आमचे ध्येय आहे काय? त्यासाठी आम्ही झटतो काय? श्रोत्यानो, ख्रिस्ताने आमचा स्वीकार करावा यासाठी आम्ही कोणी मोठी व्यक्ती व्हायला पाहिजे असे नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की ते इतरांवर मात करून मोठे उपदेशक झाले तर ते ख्रिस्ताला संतुष्ट करू शकतील. परंतु असं नाही श्रोत्यानो. आम्ही ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत जर नम्र होऊन पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ येतो, त्याला आपलं सर्वस्व अर्पित करतो, तेव्हा तो आमचा स्वीकार करतो आणि आम्ही आमच्या जीवनाच्याद्वारे त्याला संतोष होऊ शकतो. कधीकधी आपल्याला वाटतं की देवासाठी काहीतरी महान गोष्ट करावी, परंतु परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याचे सेवक बनावे. तुम्हाला व मला असे म्हणता आले पाहिजे की प्रभू, मला घे, मला तयार कर, मला तोड आणि तुला जे वाटेल ते तू माझे कर. परमेश्वराने इर्मयाचे पुस्तक 45 अध्याय आणि 5व्या वचनाच्या पहिल्या भागात हे वचन दिले. तू आपणासाठी मोठाल्या गोष्टीची वांछा करीतोस काय? ती करू नको. पहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो. मला काय म्हणायचे आहे ते या वचनातून स्पष्ट झाले. तुम्ही स्वतःसाठी मोठ्या गोष्टी करण्याची योजना करीत आहात काय? मंडळांमध्ये पुष्कळ महत्वाकांक्षी उपदेशक असतात, पुष्कळ महत्वाकांक्षी सभासद असतात, महत्वाकांक्षी ख्रिस्ती सेवक असतात आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक आहेत जे महत्वाकांक्षी आहेत. परंतु या सर्वांजवळची महत्वाकांक्षा स्वार्थी महत्वाकांक्षा असते. ते ख्रिस्ताला संतुष्ट करू इच्छित नाहीत. मी सर्वांकरिता हे म्हणत नाही, परंतु बरेच असे लोक आहेत जे स्वतःला उंच करण्याकरिता झटतात. तुम्हाला देवाचे सेवक व्हायचे आहे काय? तसे असेल तर तुम्ही स्वतःची नव्हे तर देवाची इच्छा पूर्ण करा. त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा. त्याचा आनंद तुमचा आनंद होईल. श्रोत्यानो, तुम्ही त्याचे सेवक झालात तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी सिद्ध करता येईल आणि त्यासाठी तो तुम्हाला प्रतिफळही देईल. मला माहीत नाही की आपणापैकी किती लोक आज देवाच्या सेवेत आहेत. जर आजपर्यंत आपण स्वतःकरिता, स्वतःला महिमा प्राप्त होण्याकरिता किंवा स्वतःचे नाव उंच करण्याकरिता परमेश्वराची सेवा केलेली आहे, तर त्याकरिता क्षमा मागा आणि परमेश्वराला म्हणा की आजपासून मी तुला संतोषवू इच्छितो. आजपासून मी तुझी सेवा करू इच्छित आहे. माझ्या जीवनाच्याद्वारे तुझंच गौरव व्हावं ही माझी इच्छा आहे. स्वतःला परमेश्वरासमोर नम्र करा. त्याच्या हातात आपलं सर्वस्व द्या. मोठ्या मोठ्या गोष्टींवर आपले लक्ष लावू नका, परंतु परमेश्वराची तुमच्या जीवनामध्ये काय इच्छा आहे, काय उद्देश आहे, योजना आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. हे आपण कशा प्रकारे जाणून घ्याल? प्रार्थनेमध्ये वेळ घालून, परमेश्वराचं पवित्र वचन वाचून त्यावर मनन करून तो आपली इच्छा तुम्हाला प्रगट करेल. श्रोत्यानो, पॉल जो फार हुशार होता, ज्ञानी होता, बुद्धिमान होता, त्याला स्वतःला परमेश्वरासमोर नम्र करावे लागले. त्याने सर्वस्व ख्रिस्ताच्या हातात सोपविले आणि ख्रिस्ताने त्याचा फार महान अशा रीतीने उपयोग करून घेतला. अनेकांना त्याच्या सेवेमुळे आशीर्वाद मिळाला. अनेकांनी ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित केले. आज सुद्धा त्याने लिहिलेली पत्रे लोकांच्या जीवनात कार्य करीत आहेत. काय आपणाला सुद्धा असे फलदायी जीवन प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे? तर आपले समर्पण ख्रिस्ताच्या हातात करा, नम्र व्हा आणि त्याला तुमच्या जीवनाच्याद्वारे कार्य करू द्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, प्रभू तर आमच्यासाठी जागा तयार करीत आहे, पण त्या ठिकाणी म्हणजे प्रभूसह आम्हाला राहता येण्यासाठी
आम्हाला त्याची सेवा विनम्र भावाने करावी लागेल. त्याची इच्छा आम्हाला जाणून घ्यावी लागेल. केवळ विश्वासणाऱ्यांना अनंत काळाच्या जीवनाची आशा देण्यात आलेली आहे. हेच प्रभूचे गृह आहे. प्रियानो, आपण या जीवनात योग्य आचरण करण्यासाठी तयार आहात काय? त्याच्या आज्ञा पाळाव्या असं आपण निश्चय कराल काय? आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची देखील इच्छा तीच आहे की ज्या ठिकाणी पिता आणि तो आहे त्या ठिकाणी आम्ही देखील असावं. होय प्रभूजी, या जगामध्ये आमचं घर आहे, परंतु आम्हाला स्वर्गामध्ये ते घर असावं. तुझ्याबरोबर आमचा सहवास असावा. यासाठी प्रभूजी आम्ही जे आज शिकलेलो आहोत त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. आम्ही निश्चय केलेला आहे. प्रभूजी, तुझं सहाय्य आम्हाला हवं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर की जेणेकरून प्रभूजी आमचं आचरण योग्य राहील आणि सदैव तुझ्याबरोबर त्या स्वर्गामध्ये आम्ही राहण्यासाठी तयार होऊ शकू. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तू आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणा आणि योग्य फळ देण्यास सदैव सिद्ध असा. प्रभू तुम्हाबरोबर असो.